नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या सर्वांना माहीत आहे की शेतकरी हा देशाचा कणा आहे. आपण रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस शेतात राबतो, कष्ट करतो, तेव्हा कुठे जगाची भूक भागते. पण कष्ट करूनही तुम्ही तुमच्या हक्काच्या जमिनीवर, जी तुमच्या पूर्वजांची पुण्य आहे, तिथे शेती करत आहात आणि अचानक एक दिवस सरकार किंवा एखादी मोठी कंपनी येते. तुमच्या उभ्या पिकात विजेचे खांब रोवले जातात, जमिनीच्या पोटातून गॅसचे पाईपलाईन्स गेले आहेत किंवा तुमच्या डोक्यावर उंचच्या उंच मोबाईल टॉवर्स उभे राहिले आहेत. अशा वेळी आपल्याला काय सांगितलं जातं, हे सरकारी काम आहे, हे गावाच्या फायद्यासाठी आहे किंवा देशाच्या प्रगतीसाठी हे करावंच लागेल आणि आपण आपण आपलेपणाने मोठेपणा दाखवून किंवा कधी-कधी भीतीपोटी गप्प बसतो. पण मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी डोळे उघडणारा ठरणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या जमिनीचा असा वापर करणं हे सरकारी किंवा कोणत्याही कंपनीसाठी मोफत नसतं. तुमच्या शेतात उभा असलेला तो विजेचा खांब फक्त लोखंडाचा सांगाडा नाही, तर तो तुमच्या जमिनीच्या मालकी हक्कावर आलेली गदा आहे, ज्याचा तुम्हाला योग्य मोबदला मिळायलाच हवा. जर तुमच्या शेतातून रस्ता गेला असेल, ड्रेनेज पाईप गेले असेल किंवा ड्रेनेज पाईपलाईन जरी गेली असेल किंवा विजेची तार गेली असेल, तर तुम्हाला त्याचे लाखो रुपये मिळू शकतात. हे पैसे कसे मिळवायचे, कायदा काय सांगतो आणि आपली फसवणूक कुठे होते, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचे एक खास WhatsApp चॅनल आहे, जिथं शेतीशी संबंधित उपयुक्त अद्ययावत आणि महत्त्वाची माहिती शेअर केली जाते. त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एकदा नक्की जॉइन करा. तसंच आमचं Instagram अकाउंट देखील फॉलो करा, कारण तिथे सुद्धा तुम्हाला शेतीविषयक माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त स्वरूपातील रील्स कंटेंट नियमितपणे पाहायला मिळेल. व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून व्हिडिओला हाईप द्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बहुतेक शेतकऱ्यांच्या जमिनीतून विजेच्या हाय टेन्शन तारा जातात किंवा मधोमध विजेचे खांब उभे असतात. सुरुवातीला आपल्याला वाटतं की एक खांबच तर आहे, काय फरक पडतो? पण विचार करा, ज्या ठिकाणी तो खांब उभा राहतो त्याच्या आसपासची जमीन कायमची बाद होते. तिथे तुम्ही नांगरणी करू शकत नाही, तिथे तुम्ही पेरणी करू शकत नाही आणि भविष्यात जर तुम्हाला तिथे विहीर खोदायची असेल किंवा घर बांधायचं असेल, तर या तारांमुळे तुमचे हात बांधले जातात. थोडक्यात तुमच्या जमिनीची मार्केट व्हॅल्यू यांनी मोठ्या प्रमाणात कमी होते. आता यासंबंधी कायद्याचं काय म्हणणं आहे ते पाहूया. इंडियन टेलिग्राफ ॲक्ट 1885 आणि इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 नुसार वीज वितरण कंपन्यांना, उदाहरणार्थ महावितरण किंवा MSEDCL ना सार्वजनिक हितासाठी वीज खांब टाकण्याचा अधिकार नक्कीच आहे. पण त्या बदल्यात जमीन मालकाला नुकसान भरपाई देणं हे त्यांच्यावर कायदेशीर बंधन आहे. ही भरपाई मुख्यत्वे दोन प्रकारची असते. पहिली म्हणजे पीक नुकसान भरपाई. जेव्हा खांब रोवला जातो किंवा तारा ओढल्या जातात, तेव्हा तुमच्या शेतात जे पीक असतं त्याचं जेवढं नुकसान होतं त्याचे पैसे तुम्हाला मिळायलाच हवेत. दुसरी आणि महत्त्वाची भरपाई म्हणजे जमिनीचा वापर. काही वर्षांपर्यंत केवळ पिकाचे पैसे दिले जायचे, पण आता नवीन नियमानुसार ज्या जमिनीवर खांब उभारले आहेत त्या जमिनीच्या रेडिरेकनर दराच्या सुमारे 15% रक्कम तुम्हाला मिळू शकते. जर तुमच्या शेतातून मोठ्या उच्च दाबाच्या वाहिन्या जात असतील, तर त्या कॉरिडॉर खालील जमिनीसाठी सुद्धा तुम्ही मोबदला मागू शकता. जर तुम्ही हे पैसे मागितले नाहीत, तर सरकार ते स्वतःहून तुमच्या घरी आणून देणार नाही. तुम्हाला स्वतः अर्ज करावा लागेल. आजकाल गॅस पाईपलाईनचे जाळे सगळीकडे पसरत आहे. गेल, ONGC किंवा इतर सिटी गॅस कंपन्या शेतातून पाईपलाईन्स टाकत आहेत. पाईपलाईन एकदा जमिनीत गाडली की वरून सगळं सुरळीत दिसतं. आपण पुन्हा तिथे शेती करू शकतो असं आपल्याला वाटतं, पण खरी अडचण भविष्यात येते. गॅस पाईपलाईन ज्या भागातून जाते त्याला राईट ऑफ यूज किंवा इजमेंट्स राईट्स म्हणतात. याचा अर्थ असा की जमिनी तुमच्याच नावावर राहणार, सातबारा तुमचाच राहणार, पण त्या जमिनीच्या वापराचे अधिकार कंपनीकडे जातात. एकदा का तुमच्या जमिनीतून गॅस पाईपलाईन गेली की तुम्ही त्या पाईपलाईनच्या वरच्या भागावर किंवा ठराविक अंतरावर कायमस्वरूपी बांधकाम करू शकत नाही. तुम्ही तिथे मोठी झाडे लावू शकत नाही, ज्यांची मुळे खोलवर जातात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे तुम्ही विहीर किंवा बोरवेल घेऊ शकत नाही. म्हणजे तुमच्या मालकीच्या जमिनीवर तुम्ही काय करायचे हे आता कंपनी ठरवणार. मग अशा वेळी गप्प बसून कसं चालेल? कायद्यानुसार अशा पाईपलाईनसाठी तुम्हाला जमिनीच्या बाजारभावाच्या साधारणपणे 10 ते 30% एकर कमी मोबदला मिळायला हवा. जर तुमची जमीन मोठी असेल आणि पाईपलाईन लांब अंतरापर्यंत जात असेल, तर ही रक्कम लाखो रुपयांमध्ये असू शकते. अनेक शेतकरी केवळ पिकाच्या नुकसानीचे काही हजार रुपये घेतात आणि स्वाक्षरी करतात. ही सर्वात मोठी चूक आहे. तुम्हाला जमिनीच्या वापराच्या हक्कासाठी वेगळे पैसे मिळायला हवेत, हे लक्षात ठेवा. मोबाईल टॉवर्स हा आज उत्पन्नाचा एक मोठा स्रोत झाला आहे, पण दुर्दैवीची गोष्ट अशी की ग्रामीण भागात आजही अनेकांना हे माहीत नाही की टॉवरचे भाडे थेट जमिनी मालकाला मिळायला हवे. अनेकदा गावातील काही एजंट किंवा ग्रामपंचायत या प्रक्रियेत हस्तक्षेप करतात आणि भोळ्या-बावड्या शेतकऱ्यांना अंधारात ठेवतात. काही ठिकाणी तर असं दिसलंय की टॉवर उभा राहतो, पण त्याचे पैसे परस्पर कोणीतरी दुसरेच लाटतं.
जर तुमच्या शेतात किंवा घराच्या छतावर मोबाईल टॉवर उभा असेल तर तो एक व्यावसायिक करार असतो. शहरी भागात टॉवर भाडे 25 ते 60 हजारांपर्यंत असू शकते, तर ग्रामीण भागात हेच भाडे 8,000 ते 15,000 रुपये प्रति महिना असू शकते. दरवर्षी या भाड्यात वाढ होण्याची तरतूदही असते. जर तुमच्या शेतात टॉवर आहे आणि तुम्हाला त्याचे पैसे मिळत नसतील तर तात्काळ त्या टेलिकॉम कंपनीच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधा. तुमचे लीज ॲग्रीमेंट तपासा. जर ग्रामपंचायत तुमचे पैसे घेत असेल तर तुम्ही त्यांना कायदेशीर नोटीस बजावू शकता. लक्षात ठेवा, तुमची जमीन ही तुमची आहे, त्यामुळे त्यातून मिळणारे उत्पन्न हे तुमचेच असायला हवे. कधी-कधी गावाच्या विकासाच्या नावाखाली तहसीलदार किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD आपल्या शेतातून रस्ता काढतात. गावाला रस्ता हवाय, अडवणूक करू नका असं भावनिक आवाहन केलं जातं, पण कायदा भावनिक नसतो, तो त्यावर चालतो. जर तुमची जमीन अधिकृतपणे संपादित केलेली नसेल तर तुमच्या शेतातून रस्ता काढणे हा अनधिकृत राबा मानला जाऊ शकतो. भूसंपादन कायदा 2013 नुसार कोणत्याही खाजगी जमिनीवर सरकारला ताबा घ्यायचा असेल तर त्याची रीतसर प्रक्रिया करावी लागते, नोटीस द्यावी लागते, हरकती मागवाव्या लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारभावाच्या चौपट मोबदला द्यावा लागतो. जर तुमच्या जमिनीतून रस्ता गेला असेल आणि तुम्हाला काहीच पैसे मिळाले नसतील तर तुम्ही दिवाणी न्यायालयात धाव घेऊ शकता किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे दाद मागू शकता. विकास हवाच, पण तो तुमच्या बलिदानावर आणि नुकसानीवर नको. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, हे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं? केवळ ओरडून चालणार नाही, तर आपल्याला कागदपत्रांची लढाई लढावी लागेल. पहिलं, कागदपत्रे जमा करायला लागतील. सर्वात आधी तुमचा अद्ययावत 7/12 उतारा, 8चा उतारा आणि जमिनीचा नकाशा. जर जमिनीचा नकाशा नसेल तर मोजणी करून घ्या आणि ही तयारी ठेवा. दुसरं, पंचनामा. जर वीज खांब किंवा पाईपलाईनमुळे नुकसान झाले असेल तर स्थानिक तलाठी किंवा कृषी सहाय्यकाकडून नुकसानीचा रीतसर पंचनामा करून घ्या, तो सर्वात मोठा पुरावा असतो. तिसरं, आता तुम्हाला अर्ज कोणाकडे करावा हा प्रश्न पडला असेल तर विजेच्या खांबासाठी महावितरणच्या कार्यकारी अभियंता किंवा उपकार्यकारी अभियंता कार्यालयात, गॅस पाईपलाईनसाठी संबंधित कंपनीच्या लँड एक्झिक्युशन ऑफिसरकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे, तर रस्त्यासाठी तहसीलदार आणि PWD भागाकडे. 4. अर्जाचा नमुना कसा असावा? अर्ज हा अतिशय स्पष्ट आणि सविस्तर असावा. माझ्या मालकीचे गट नंबर म्हणजे जो तुमचा गट नंबर असेल तो टाकून मधील जमिनीचा वापर आपण आपल्या कामासाठी केला आहे, ज्यामुळे माझे कायमस्वरूपी नुकसान झाले आहे, तरी कायद्यानुसार मला योग्य मोबदला आणि वार्षिक भाडे मिळावे असा स्पष्ट उल्लेख त्यात असावा. 5. पाठपुरावा. अर्ज दिल्यावर त्याची पोचपावती घ्यायला विसरू नका. जर 30 दिवसात उत्तर मिळाले नाही तर माहिती अधिकाराखाली अर्जाच्या स्थितीबद्दल माहिती मागा. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की आपल्या जमिनीचा वापर करणं हे सरकारासाठी किंवा कंपन्यांसाठी फुकट नसतं. आपण वर्षानुवर्षे माहितीच्या अभावामुळे आपला हक्क सोडून देतो, पण आता वेळ बदलली आहे. शेतकरी आता जागृत व्हायला हवा. तुमच्या शेतात उभा असलेला तो एक खांब तुमच्या मुलाच्या शिक्षणाची फी असू शकतो, तुमच्या मुलीच्या लग्नाचा खर्च असू शकतो किंवा तुमच्या कर्जातून मुक्तीचा मार्ग असू शकतो. लक्षात ठेवा, आपण कोणावरही अन्याय करत नाही आहोत, फक्त आपण आपल्या हक्काचे पैसे मागत आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तो प्रत्येक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आपल्या शेतकरी भावना जागृत करणे ही आपली जबाबदारी आहे. या विषयावर तुम्हाला काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. आणि हो, कृषी विद गणेश या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.